जय श्री कृष्ण। आज निर्जला एकादशी। चला आपण आज या एकादशीचे महत्त्व जाणून घेऊ। एकदा व्यासमुनी हस्तिनापुरास पांडवांच्या घरी आले। त्यावेळी भीमसेनाने त्यांचे यथोचित स्वागत केले, पूजा केली, धर्मविषयी सर्व गोष्टींवर चर्चा केली। त्यामध्ये उपवास संबंधी विषय निघाला। तेव्हा व्यास महर्षी म्हणाले, भीमा, तू शरीराची योग्य प्रकारे जोपासना करतोस, परंतु मानसिक स्वास्थ्य वृद्धीसाठी उपासना करतोस का? त्यावर भीम म्हणाला, ऋषीवर्य, एवढे भव्य शरीर सुदृढ आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी मला दिवसातून 2 वेळा भरपूर आहार आणि सकाळ संध्याकाळ व्यायाम करावा लागतो। मला उपवास करून कसे चालेल? व्यास महर्षी म्हणाले, भीमा, योद्ध्याला शारीरिक बळ व चपळता जोपासण्यासाठी भरपूर आहाराची गरज असते, हे मी जाणतो, परंतु उपवास आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे। केवळ शरीर बलवान असून चालत नाही, त्याचबरोबर मनही तेवढे कणखर असावे लागते। परमेश्वर प्राप्ती आणि उत्तम आरोग्य या 2 गोष्टी उपवासाने साध्य होतात। भीमा, मी तुला एक व्रत सांगतो, ते म्हणजे ज्येष्ठ शुक्ल पक्षातील निर्जला एकादशीचे व्रत। एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून या व्रताचा प्रारंभ होतो व द्वादशीच्या दिवशी सूर्योदयापर्यंतचा कालावधी असतो। या कालामध्ये पाणीसुद्धा वर्ज्य आहे। या दिवशी अन्न पाणी ग्रहण न करता संपूर्ण दिवस नारायणाचा जप करावा। द्वादशीच्या दिवशी या व्रताचे पारणे करावे। व्यास म्हणाले, हे व्रत आचरणाला अत्यंत सोपे आहे। व्यासांच्या आज्ञेने भीमाने निर्जला एकादशीचे व्रत केले। यामुळे या एकादशीला पांडव एकादशी असेही म्हणतात। एकादशीचे हे व्रत 8 वर्षाच्या बालकापासून ते 80 वर्षाच्या सर्व निरोगी स्त्री पुरुषांनी करावे। जर तुम्हाला वर्षभरातील 24 एकादशी करणे शक्य नसेल तर तुम्ही निर्जला एकादशी करावी। याने सर्व एकादशी केल्याचे पुण्य लाभ मिळतो। वातावरणाच्या बदलामुळे पचनशक्तीमध्ये बदल होतो, पचनशक्ती मंदावते। याच काळात आतड्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते। यामुळे पोटांचे आणि आतड्यांचे आजार होण्याची शक्यता होते। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने महिन्यातून किंवा आठवड्यातून उपवास करावा। एकादशी दिवशी भगवंताला पिवळ्या रंगाचे वस्त्र घालावे, कारण पिवळा रंग हा भगवंताचा प्रिय आहे। पिवळ्या रंगाच्या सर्व वस्तूंचा नैवेद्य दाखवावा। जय श्री कृष्ण।